कार्यक्रमामध्ये खूप दिवसाने पुन्हा कथा करण्याची संधी दिल्याबद्दल. तर आज जो मी विषय घेतलेला आहे तर तो विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण हा विषय घेण्याचं कारण असं, मी मागच्या मध्ये माझ्या गावी गेलो होतो आणि माझ्या गावामध्ये 75 वर्षे भागवत सप्त्याला झाले. तर त्याचा अमृत महोत्सव हा मोठा सप्ताह साजरा करण्यात आला आणि त्याच्या शेवटच्या दिवशी जो 7वा दिवस होता त्याची संध्याकाळची सेवा, प्रवचनाची सेवा मला देण्यात आली होती. आणि मग ते प्रवचन झाल्यानंतर बरेच लोक मला भेटले, प्रत्येकाने रिप्लाय दिला आणि जाता जाता सांगून दिले की तू महाराज चांगला आहे बुवा. म्हणलं काय झालं? फुकट मध्ये भेटलास. म्हणजे येण्याचं भाडं सुद्धा द्यावं लागत नाही. मग बाकीचे महाराज म्हणे आता उद्याचं काल्याचं कीर्तनाचे महाराजांनी 31,000 घेतले आणि आदल्या दिवशी जो जागरण असतं त्याचे 43,000 रुपये घेतले त्या महाराजांना. प्रत्येक महाराजांची रेंज मिनिमम 25,000 ते 50,000च्या रेंज मध्ये ते महाराज आले होते. आणि जेवढे पैशावाले महाराज होते त्यांनी भगवत कथा कमी सांगितल्या, सासू सुनाच्या राजकारणावरल्या आणि समाजावरल्या गप्पा मारून हसून तो वेळ निघून नेला आणि जाता जाता दक्षिणा दिली. तर ते जे मेन जे होते मला भेटले तर ते म्हटलं की मला सगळे मारुतीच म्हणतात त्या गावात, अजून बी कोणी महाराज म्हणताय. ते म्हटले बघ इथे प्रत्येकानं पैसा घेतला. गायनवाल्यानं प्रत्येकाचं ठरलेलं होतं कोणता गायक असतो, टाळकऱ्यानं सुद्धा घेतले, जागरणवाल्यानं पैसे घेतले, विण्याकऱ्यानं सुद्धा पैसे द्यावा लागले. म्हटले 7 दिवसामध्ये एकही असा भगत भेटला नाही बिना पैशाचा, त्याशिवाय हा सप्ताह सफल झाला नाही. तो एक चांगला भेटला फुकट मध्ये आम्हाला. तर म्हणलं धन्यवाद. मी माझं गावचं म्हणून मी ती सेवा केली आणि त्याच्यातून माझं मी प्रामाणिकपणे सांगितलं की 75 वर्षे झाले आपल्या सप्त्याला. आपल्या सप्त्यातून काय साध्य केलं, आपण काय घेतलं? ज्ञान घेतलं, ज्ञानानंतर भक्ती झाली पाहिजे आणि भक्तीनंतर वैराग्य निर्माण झालं पाहिजे. तुम्ही 3 दिवसामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा कार्यक्रम केला, गावच्या लोकांनी मनोरंजन घेतलं, बाबा लोकांनी पाकिटे घेऊन गेले, राहिले सायलेन खाऊन भांडारा खाऊन पोट साफ केले. काय आलं हातात? तुमच्या हातात काय भेटलं? निष्कर्ष तुम्ही काढा. आणि जे तुम्ही जे भेटलेत मला आणि बोलतायत, तुम्ही किती लोकांनी आज बोला वचन घेतलं सांगा की हा 70 वर्षानंतर एवढे 50 वर्षाचे, तुम्ही कोणी 45 वर्षाचे, सगळे तुम्ही वयानं खूप मोठे आहेत. किती लोकांनी जप करण्याचा संकल्प केला, नंतर तुम्ही काहीतरी बोला. याच्यातलं कोणीच काही बोललं नाही. प्रत्येकानं वाटलं तिथे प्रत्येकाचा एकच मूड होता, दुसऱ्यानं सुधराव, मी सुधारणार नाही किंवा मला सुधारायचं नाही. तर त्यावेळेस मला असं वाटलं नाही की कथा करताना कथाकाराचा जो कथाकार व्यक्ती आहे त्याच्या जीवनात बदल घडलेला असेल तर श्रोता वर्गाच्या जीवनात तो बदल घडू शकतो. आणि म्हणून कारण श्रोता वर्ग वक्त्याकडे बघतात, वक्ता काय बोलतो हे बघत नाही, तो कसा वागतो तो बघतो. आणि त्या गोष्टीतून मी जाणवलं, जे काल्याचं कीर्तन होतं त्यांच्या हातात 3 अंगठ्या, ह्या हातात 3 अंगठ्या, त्या बी कमी 8-9 ग्रामची एक अंगठी असेल खड्याची, गळ्यामध्ये सोन्याचं मोठं लॉकेट महाराजांचं, कानात एक सोन्याची बाळी, पुन्हा लेफ्ट साईडला जी घड्याळ होती ती सोन्याचंच पॉलिश असली. ते म्हणले छटाकभर सोनं घातल्यानं काय होतंय? त्याच्या आदल्या दिवशीचा जो महाराज होता ते म्हटले की मी दिवसाचे 2 कीर्तन करतो आणि 1,20,000 घेऊन गेल्याशी मला रात्री झोप लागत नाही. आणि माझी पत्नी मला पहिले विचारते पाकिट कुठे, तेव्हाच मला घरात येऊ देते. ही त्यांची वाक्य आहेत बरं, माझी वाक्य नाही. मी टीका करत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. आणि त्या गोष्टीतून मला जाणवलं की अध्यात्म हे व्यवसायाचं, मनोरंजनाचं माध्यम नाहीये. अध्यात्म हे ज्ञान, वैराग्य आणि भक्तीचं माध्यम आहे. आणि ते ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे वक्त्यामध्ये असेल तर श्रोत्यामध्ये ते होईल. म्हणून मी आजचा जो टॉपिक निवडलेला आहे तो टॉपिक असला पाहिजे की आपण कोणाच्याकडून श्रवण केलं पाहिजे आणि कोणाकडून नाही केलं पाहिजे. तुम्ही कोणाकडून श्रवण केलं पाहिजे आणि कोणाकडून नाही केलं पाहिजे. आजकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी काही बडबड करतय, कोणी काही बोलतय आणि कोणी काही ऐकतय.
म्हणून त्यासाठी बरेच लोक जे बडबड करणारे आहेत ते म्हणतात रामायण, महाभारत, वेद, पुराण हे सगळे काल्पनिक आहेत, थोतांड आहेत. एक शब्द वापरतात मायथोलॉजी, आणि हा शब्द उच्चारला की सगळं संपून जात आहे. आणि मग ह्या जे भौतिकवादी कि निर्विशेषवादी किंवा मायावादी जेव्हा बोलतात किंवा भोगवादी बोलतात तर समाजामध्ये ते परिवर्तन घडत नाही. म्हणून आचार्य सांगतात की जे अर्थहीन बडबड करणारे लोक केवळ मनोरंजनाचं माध्यम आहे. आजकाल तर डिग्र्या खूप मोठ्या लागलेल्या आहेत, विनोदाचार्य, संगीत सम्राट, गान कोकिळा किंवा स्वर साम्राज्य किंवा काय काय व्हॉलंटरी डिग्री लावून घेतात. रामायणाचार्य, भागवताचार्य. म्हणलं भागवताचार्य बनायचं असेल तर सुखदेव गोस्वामी वैराग्याचे मूर्तिमान स्वरूप आहेत आणि तुम्ही पाकिटासाठी भांडण करतात राव. तिथं रामायणाचार्य महर्षी वाल्मिकीने कोणाकोण पाकिटे घेतली होती. रामायणाचे आचार्य म्हणजे रामचरित्र ज्यानं पिलंय तर त्याच्यामध्ये राममय जीवन झालं पाहिजे. भागवताचार्य म्हणजे काय की त्याच्यामध्ये जीवनामध्ये त्यानं भागवत होता, आणि भागवत म्हणजे काय, ज्ञान, भक्ती आणि वैराग्याकडे घेऊन जाते. डिग्र्या घेणं सोपं आहे पण त्या डिग्र्यानुसार वागणं खूप कठीण आहे. म्हणून आजकाल महाराष्ट्र विनोदाचार्य, हास्य सम्राट अशा पदवी लावून घेतात. अरे ते मनोरंजन जोकर आहे. तुम्ही लोकांचे मनोरंजन नका बनवू किंवा तुम्ही लोकांचं याचं कारण नका बनवू. जे प्रामाणिक आहे ते बनलं पाहिजे. म्हणून इथे आपण कोणाकोण ऐकलं पाहिजे तर शास्त्र सांगतंय, एक तर पहिली गोष्ट जे समाजवादी लोक आहेत ना, आजकाल कथामध्ये कीर्तनामध्ये लोक 80% समाजाबद्दल बोलतायत. आईबापाची सेवा करा, बहीण भावंडाची सेवा करा, भावाभावामध्ये गोडी गोडी राहा. ठीक आहे ते सांगावं, पण त्याच्यामध्ये भगवत भक्ती ज्याच्याकडे तो भगवत भक्ती करतो ना, आपोआप त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट येऊन जाते. भक्त जे भगवत भक्ती करतात ना ते भौतिक गोष्टीसाठी लढतच नाही. म्हणून समाज, आणि जे एक महाराज आहेत आमच्या गावचे शेजारीच, तर ते महाराज आई वडिलांवर खूप बोलतात पण त्यांचेच आई वडील वेगळे राहतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून समाजवादी यांच्याकडून ऐकलं पाहिजे. दुसरं कोण आहे, पुरोगामी. आजकाल पुरोगामी खूप आहे. पुरोगामी माहिती आहे तुम्हाला, डाव्या विचारसरणीचे लोक, आणि ते त्याच्यामध्ये कीर्तनकारामध्ये, कथाकारतामध्ये आज त्यांनी नवीन डिग्र्या घेतलेल्या आहेत. त्या म्हणजे संभाजी ब्रिगेडचे लोक अध्यात्मामध्ये शिरलेले आहेत. ही दुसरी कॅटेगरी. तिसरी कॅटेगरी आहे साम्यवादी, म्हणजे कम्युनिस्ट विचाराचे, डावे, देवच नाही. त्याच्यामध्ये एक सो कॉल्ड ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला जात आहे त्यांना उदो उदो केल्या जातात. जसं देवदत्त पटनाईक झालं, शिवाजी सावंत झाले, जे स्वतःला मोठे कवी समजतात किंवा मोठमोठे विद्वान समजतात, मोठमोठ्या कथा कादंबऱ्या लिहितात. आणि असे लेखक, पत्रकार, पुरोगामी लेखक हे जेव्हा ग्रंथावर लिहितात, यांची पुस्तकं रचना होतात, आणि जेव्हा आपण ते पुस्तकं वाचतो, त्यांचं ऐकतो, तर आपली बुद्धी पण भ्रष्ट होते. तुम्हाला याचं उदाहरण काय, या शिवाजी सावंतनं मृत्युंजय नावाची कादंबरी लिहिली, आणि त्या कादंबरीमध्ये भगवान कृष्णाला खलनायक केलं आणि कर्णाला नायक केलं. म्हणून जेव्हा कर्णाला आणि कृष्णाला तुम्ही बघता तर आपलं वेद व्यासाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जे प्रामाणिक गुरुच्या दृष्टिकोनातून बघतात तेव्हा, आणि वेदव्यास हे पक्षपाती नाही, पार्शलिटी नाही आहेत. जे काही ते क्लिअर ते बोलतात, ते कोणाची बाजू घेत नाही, कोणाला जास्त वाढवत नाही, कमी करत नाही. जसं आहे तसं ते लिखाण करतात, कारण ते भेदभावाच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणून आपण जे श्रवण करतोय ह्या वक्त्यामध्ये ह्या लक्षणं दिसले तर आपण थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सर्व समभावी जे आजकाल म्हणतात सेक्युलरचा ढोसा आम्हाला पाचतात. अरे सेक्युलरचा ढोसा आम्हालाच का पाचतात? तुम्ही ज्यांना समोर आहे त्यांना का पाजत नाही? त्यांचं ना आजकाल तर मोठे, एक जण म्हटला, त्या खूप मोठी सभा झाली, त्याच्यामध्ये म्हणतो अरे रामचंद्राने पत्नीला सोडून दिला, असं चालतं का? पुन्हा तो स्वामीवर बोलला, त्याचं नाव आहे ज्ञानेश रामराव, मोठा लेखक आहे. म्हणजे हे मी नावं घेऊन बोलतो, का बोलतोय? कारण की आपण कोणाचं ऐकतोय, आपली बुद्धी काय होतीये. एक जण मोठा नेता आहे मुंबईचा, तो म्हणतो भगवान रामचंद्रानं मांस खाल्लं,
आपण तेवढंच बघतोय, कारण प्रजा आणि श्रोता वर्ग एवढा जास्त विद्वान नाही. तो जो सांगेल ना लिडरशिपला तो फॉलो करतो. लीडर चुकला म्हणून समाजामध्ये, घरामध्ये जर माता पिता चुकली तर मुलं तसे वागतात. आणि देशाचा, समाजाचा जर नेता बिघडला तर समाज बिघडतो. यथा राजा तथा प्रजा. जसा राजा वागेल तशी प्रजा वागते. म्हणून राजा लोक जे जिम्मेदार व्यक्ती आहेत, जे समाजाच्या मोठ्या पदावर आहेत, त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे आणि आपण विचारपूर्वक ऐकलं पाहिजे. त्यामुळे आपला आणि समाजाचा फायदा झाला पाहिजे. म्हणून इथे विशेष करून जे समाजवादी, पुरोगामी, साम्यवादी, सर्व समभावी इत्यादी कव्हर केलेले यांना, याच्यामध्ये विशेष करून आणखीन 2 कॅटेगरी आहे. जे भोगवादी आणि ढोंगी आहेत, यांच्या पण ऐकलं नाही पाहिजे. भोगवादी म्हणजे तो क्लिअर बिझनेस करतो. माझ्या कार्यक्रमानंतर मला एवढं पाकिट पाहिजे, त्याचा काही भाव नसतो. तुमच्या जीवनातून बदल व्हावा नाही व्हावा, त्याला 1-1.5 तास मारून न्यायचा आणि शेवटी त्याला पाकिटाची आशा असते. आणि तुकाराम महाराज अशा व्यक्तीचं खूप खंडन करतात. ते म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान, जन कापतो लोकाची मान. ज्ञानानं काय कर मान कर. ज्ञान सांगतो जनाशी पण अनुभव नाही आपणाशी. ज्ञान तर सांगेल पण स्वतः प्रॅक्टिस करणार नाही. कथा करतो देवाची, अंतराशा बहुलोभाची. ती कथा तर करेल पण मनामध्ये लोभ काय, की मला पाकिट किती भेटल, पैसा किती भेटल, मान सन्मान प्रतिष्ठा, लोकांनी माझ्या पाया पडावं, माझे पाय धुवावं. आता मला माझ्या गावी गेले, म्हणजे एखाद्या घरी बोलवलं, सगळेजण बाया आरती प्लेट घेऊन आले, हळदी कुंकू घेऊन. मला काही प्रश्नच पडला. पाठ ठेवला, गरम पाणी. मला वाटतं कोणी दुसरे महाराज म्हणले नाही तुमचे पाय धुवायचे. म्हणलं नाही भाऊ, पाय ज्याचे धुवायचे त्याचे धुवू, माझे नको धुवू. मी काही नाही, माझ्या पायाला मातीच लागलेली आहे, दुसरं काही नाही. तुम्ही सगळे लांब राहा. मी पाणी घेतलं, त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या. म्हटलं हे जोपर्यंत पदावर तोपर्यंत पाया पडते, पद उतरू दे, पाया सुद्धा पडणार आहेत. महत्वाचं तुम्ही पाया पडण्यापेक्षा ते काय सांगतो ते फॉलो करा. पाया पडणं सोपं आहे. याच्या त्याच्या डोक्यावर पाया ठेवून काही होत नाही हो. आपल्या स्वभावामध्ये आणि आपल्या व्यवहारामध्ये बदल घडला पाहिजे, हे महत्वाचं आहे. किती लोकांच्या पाया पडले, किती फरक पडला? काहीच पडला नाहीये. उलट डोक्यात नाही का मळ झाला, शॅम्पून दुसऱ्या दिवशी धुवून टाकून देतो तू. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की पाया पडा ते शिष्टाचार आहे, पण तो काय सांगतोय त्याला फॉलो केलं तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून इथे विशेष करून जे व्यावसायिक आहेत, प्रोफेशनल, तुकाराम महाराज पुढच्या लाईन मध्ये काय म्हणतात, लोका सांगे ब्रह्मज्ञान, जन कापतो लोकाची मान, ज्ञान सांगतो जनाशी, अनुभव नाही आपण, कथा करतो देवाची, कथा करतो देवाची, अंतराशा बहुलोभाची. अंतर काय, त्याच्या आशा काय, लोभ काय, की मला पाकिट. आणि शेवटी तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे तोची वेडा, त्याच्या हाणून थोबड फोडा. असं कठोर शब्दामध्ये महाराज. मी नतोसिंग महाराज राजपूत यांचं गाथ्यावर 2 पाठ पुस्तक आहेत, मोठ्या अभंगाचे. मी त्याचा अभ्यास करतोय सध्या. जेवढं दारुड्याला बोलले नाहीत महाराज, वेश्याला बोलले नाही, मांसाहाऱ्याला बोलले नाही, जुगारीला बोलले नाही, सगळ्यात जास्त कोणाला बोलले असेल माहिती का, हे कीर्तनकार, कथाकार, भोंदू साधू, ब्रह्मचारी, संन्यासाचा असा बडगा उघडलाय महाराजांना. आणि महाराजांचे शब्द जर तुम्ही बघता तर शिव्या घातल्या लिटरली. ते शिव्या इथं उच्चारण्यासारखं नाहीत, कारण ते अधिकारी होते, ते विचारू शकतात. मी नाही तेवढा अधिकारी. सगळ्यात जास्त बाबा लोकांना ठोकलं त्यांनी. त्याच्यात ब्रह्मचार्याला तर असं घेतलंय, बाबा 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 बाबा, भयंकर. कलियुगामधले सगळे ब्रह्मचारी कपटी ढोंगी येत. मी जेव्हा वाचलं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणलं महाराज काय म्हणतात बाबा, कारण ते भगवंताचे भक्त येतात, अधिकारी व्यक्ती, त्यांनी ते समाजामध्ये पाहिलं. आणि ढोंगा आणि साधू आणि डॉक्टर आहे ना, डॉक्टरला जे गरजेचं वाटतं पेशंटला, त्याला वेदना हो न हो तो इंजेक्शन देण्याचं काम करतो. तसं साधूचं काम आहे जे गरजेचं असलं ते बोललं पाहिजे. जसं आता मला मागच्या आठवड्यात मी एक प्रवचन दिलं होतं, बटेंगे तो कटेंगे. मला त्याच्या 2-3 फोन आले, हो तुम्ही लय कडक बोलले. म्हणलं काहीच बोललो नाही, नशीब म्हण. ज्यांना घ्यायचं त्यांना घ्यावा, ज्यांना नाही घ्यायचं त्यांना सोडून द्यावा. काही माझं काय, तू पाहिलं नाही पाहिलं तर फरक पडत नाही, हाय ते बोलतोय. मी काय पैशासाठी का तुमचे तोंड चोपडं करण्यासाठी बोलत नाही.
किंवा मी गोड गोड बोललो, इथं तुमचे 4 जणांचे गुणगान केले, मला पाकिट भेटल. तुम्ही द्या नका देऊ, मला 3 टाइम प्रसाद भेटतो मंदिरातून. माझं क्लिअर प्रिन्सिपल आहे. मेन मुद्द्यावर याचा मला हे सांगायचा मुद्दा असा आहे की जे भोगी आहेत, व्यावसायिक आहेत आणि ढोंगी आहेत, अशा लोकांच्या मुखातून कधीच ऐकायचं. तुम्ही म्हणता का बरं? ते बी कृष्ण कथा करतात, आम्ही पण कृष्ण कथा करतो, आणि ते दोघं सारखं. ते तुम्हाला प्रभावित करू शकतात, पण ते तुम्हाला परिवर्तित नाही करू शकत. डिफरन्स कळाला? तुम्हाला प्रभावित करू शकतात. त्यांचं वाक्चातुर्य काय? ते रामायणावर महाभारतावर बोलतील. त्यांचे चातुर्य, पांडित्य, तर्क, ज्ञान, विद्वत्ता, त्यांच्या संस्कृतवर असलेलं कमांड, गायनावर असलेलं त्यांचं मधुरता, हे सगळं तुम्हाला आकर्षित करेल. ते कशासाठी करतात? ते करण्याचं मागचं त्याच्या मनामध्ये 3च गोष्टी असतात. मला पूजा, लाभ, प्रतिष्ठा भेटावं. पूजा म्हणजे काय? लोकांनी तुमच्या पाया पडावं. त्या दिवशी मी पाहिलं, एवढं त्यानं सुंदर गायन केलं, पण शेवटी मला पाकिट कमीच देतात तुम्ही लोक. मी घासा कवड्या करू कशाला? म्हणजे पूजा, लाभ. पूजा म्हणजे लोकांनी पाया पडावं, आरती करावं, पाया धुवा, गंध लावा, डोक्यात ठेवून. आणि आमच्या तिकडे एका महाराज सांगितलं, फुकट होऊन पाया पडलं मला राग येतो. आणि 50 रुपये टेकल्याशिवाय पाया पडू देत नाही. ते म्हणते बाई तू देऊच नको 11 रुपये, असं फुकट पाया पड. ती बाई लाजून काजून कुठेतरी जमा करून देते आणि बाबाच्या पाया पड. अरे काय लावलं काय तुम्ही? पुढे शास्त्र सांगितलेलं की महाराजाचं फुकट पाया पडलं की पाप लागत आहे. काय लावलं काय? पण हे बोलणाऱ्याला काय होतंय? आता मला माहित नाही प्रवचनानंतर मला काय रिॲक्शन भेटल. तर हे काय लावलं काय? त्याच्यामुळे पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा, समाजामध्ये स्टेटस. त्या दिवशी मी त्या कीर्तनात बसलो होतो, माझ्या गावचं कीर्तन. ज्या माणसाने कीर्तनाला इन्व्हाइट केलं, त्या कीर्तनाने पांडुरंगाचं स्मरण कमी आणि दुसऱ्या व्यक्तीचं स्मरण जास्त केलं. भाऊ असे, भाऊ तसे, भाऊ दादा, हे ते ते ते. प्रत्येक म्हणजे 2.5 तासामध्ये सगळ्यात जास्त जप जप ज्या व्यक्तीने कीर्तन दिलं त्याच केलं. का? पुढच्या वेळेस त्यानं पुन्हा आणखीन मला कीर्तन दिलं पाहिजे. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की जे पांडित्य, विद्वत्ता, चातुर्य, कमांड असले हे महत्वाचं नाहीये. भक्ती असेल तर आशा केलं पाहिजे. नाही तर पद्मपुराण याला खूप श्लोक सुंदर म्हणतात. अवैष्णव मुखरविंद पुता हरिकथामृतम श्रैवम नैव कर्तव्यम सर्प उच्चिष्ट यथापयम. या श्लोकामध्ये सांगितलेलं काय? अवैष्णव मुखा दर गिरण्या पुतम. जे अवैष्णव, अभक्त आहे, भगवंताचा भक्त नाहीये, जो भौतिकवादी आहे, याच्या मुखातून पुत हरिकथा अमृतम. तुम्ही कथा ऐकता तर कशी ती कथा? श्रव नैव कर्तव्य सर्प उच्चिष्ट यथा. जसं सर्प दुधाला स्पर्श केल्यानंतर ते दूध अमृत राहत नाही, ते काय राहतंय? विष होतंय. त्याच प्रकारे जे अवैष्णव आहेत, भोगवादी आहेत, साम्यवादी आहेत किंवा व्यावसायिक आहेत, यांच्या मुखातून जेव्हा तुम्ही कथा ऐकता तर ती कथा राहून नसन काय होतंय? ते विषच बनतं आणि ते विष जाऊन तुमच्यामध्ये. विचार करा, तुम्ही ज्याच्या ऐकता तुमच्या त्याच्याकडून ज्ञान वैराग्य ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात ज्ञान वैराग्य वाढलं पाहिजे. पण त्याची कथा ऐकून तुमच्यामध्ये ज्ञान वैराग्य भक्ती वाढत नसेल, भोग वाढत असेल, वस्तू जमा करायचं असेल, तर तुम्हाला भगवंत भेटतील कधी? आणि याचं सुंदर उदाहरण आहे भागवताच्या 10म स्कंदामध्ये. भगवंत वसुदेवाच्या मनात आले आणि वसुदेवाच्या मनातून देवकीच्या मनात गेले. तिथे श्री हरिशौरी बाबा म्हणतात की ज्याच्या मनामध्ये कृष्ण असेल आणि जेव्हा तो दुसऱ्याच्या हृदयात कृष्ण टाकेल तर त्याच्या हृदयामध्ये कृष्ण प्रगट होईल. क्लिअर प्रिन्सिपल म्हणतात. गुरुचं काम आहे की आपल्या शिष्यांच्या हृदयात कृष्ण प्रगट करणे, ना की गुरुचं काम आहे त्याच्या इच्छा, त्याच्या जीवनामध्ये भोग, वस्तू, प्रतिष्ठा, लाभ ह्या गोष्टी उत्पन्न नाही. आपण ज्या गुरुकडून ऐकतो, ज्या वक्त्याकडून ऐकतो, आपल्या मनामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या चित्तामध्ये काय होतंय हे आपण विचार केला पाहिजे. आणि आपण आणतो कोणाला बसवतो, अरे खरंच तो प्रॅक्टिस करतो का याचा विचार केला पाहिजे. म्हणून त्या हरिशौरी बाबाने श्रीमद भागवतामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तर देवकीच्या मनामध्ये कसे झाले? कारण वसुदेवाच्या मनातून देवकीच्या मनात गेले, म्हणून देवकीच्या हृदयातून भगवंत प्रगट झाले. तसंच गुरुचं काम आहे आपल्या शिष्याच्या हृदयातून भगवंताला प्रगट करणे.
आणि ते प्रगट होत नसेल तर गुरु कुठेतरी कमी पडत असेल, तो वक्ता कुठेतरी कमी पडत असेल. हा, याच्यामध्ये एक आहे, समोरचा श्रोता भोगामध्ये लिप्त असेल, आसक्तीमध्ये असेल, इंद्रियतृप्तीमध्ये असेल तर त्याचा होत नसेल. भक्तीमध्ये कोण भक्ती करू शकते किंवा कोणात बदल घडू शकतो, तर दोन व्यक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. पहिल्या व्यक्तीचं लक्षण आहे तो चांगल्या प्रमाणे श्रवण करतो, आणि जे श्रवण केल्यानंतर स्वतः परिवर्तन करून घेण्याची इच्छा आहे, त्याच लोकांमध्ये जीवन परिवर्तन होत आहे. नम्रपणे ऐकणे आणि जे ऐकलं त्याच्यात बदल घडवणं, अशा लोकांमध्ये परिवर्तन होऊ शकतंय. काही लोक ऐकतात आणि ऐकून इथून सोडून देतात. किती तुम्हाला पॉइंट सांगू द्या, किती श्लोक कोट करू द्या, इथून तिथून फिलॉसॉफी सांगू द्या, तर त्याने ठरवलेलं असतंय हे मला मनोरंजनचा माझा एक दीड तास मला कसा तरी नवीन ऐकाय भेटतंय, मला याच्यातलं काही घ्यायचं नाही, केवळ मला इन्फॉर्मेशन घ्यायची. याच्यातून काही बदल होणार नाहीये. निस्ती इन्फॉर्मेशन भेटल. जसं डॉक्टरकडे तुम्ही जातायत आणि डॉक्टर तुम्हाला खूप काही सांगतोय, पण डॉक्टरनं दिलेला मेडिसिन खाल्ला तर तुमचा रोग बरा होईल. डॉक्टरनं दिलेलं मेडिसिन खाल्ल्यात नाही तर रोग पुढे बरा होणार आहे. तसं साधू मीन्स काय, तो भगवंताचं ज्ञान देतोय, त्या ज्ञानामुळे भक्ती उत्पन्न झाली पाहिजे आणि भक्तीमुळे वैराग्य निर्माण झालं पाहिजे. नुसतं इन्फॉर्मेशन घेऊन काही उपयोग नाही. ट्रान्सफॉर्मेशन, बदल, परिवर्तन झालं पाहिजे, आणि ते परिवर्तन आपण प्रामाणिक वक्त्यातून ऐकलं पाहिजे. त्यासाठी इथे म्हणतात की कोण, चैतन्य महाप्रभू याच्यामध्ये खूप कठोर बोलतात. वेद न मानिया बौद्ध होय नास्तिक, वेद आश्रय नास्तिक वाद बौद्धिक अधिक. ते म्हणतात की जे नास्तिक वेदवादी आहे, जे वेदद्रोही आहे, वेद निंदक आहे, नास्तिकाविषयी ते म्हणतात की जे नास्तिक लोक आहे त्यांच्याकडून कधीच ऐकू नये, कारण त्यांचा देवावर विश्वास नाही तर लोकांवर काय. तुम्हाला एक घटना सांगतो. आमच्या मंदिरात एक महाराज जातात, XYZ, ते फेमस कीर्तनकार आहेत नाशिकमध्ये. त्यांचे दिवसाचे 2 कीर्तन असतात, राहतात सिडकोमध्ये, आणि ते मला येतात भेटायला. त्याने आतापर्यंत 35 भागवत कथा केल्या. किती? आणि एकदा सुद्धा भागवत वाचलं नाही त्यानं. लिटरली सांगतो. त्याने काय केलं, त्याचे कॅसेट ऐकून कॅसेट करावे कीर्तन. तुकाराम महाराज म्हणतात वाचून या ग्रंथ करावे कीर्तन सांगितलेलं आहे. आजकालचे वाचून व्हॉट्सअप, ऐकून युट्यूब, करावे प्रवचन कीर्तन. ते महाराजांनी मला प्रश्न विचारला, महाराज एक प्रश्न विचारू का, कारण तुम्ही इस्कॉनवाले भागवतले अभ्यास करतात हो, आणि तुमचे प्रवचन मी ऐकतो, तुमची भागवत कथा ऐकली, मला एक प्रश्न विचारायचा. म्हणलं काय, विचारा ना. म्हणे चित्रकेतू महाराजाला 1 करोड कशा बायका असतात, नाशिकचं पॉप्युलेशन तर 25-30 लाख आहे, मग त्याचा महल किती असेल, आणि एवढ्या बायकोला कसं मेंटेन केलं असेल चित्रकेतू महाराज. मला तर डाऊटच हो. म्हणलं तुम्ही कथा केली ना महाराज. म्हणलं भाऊ, आता या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ म्हटलं तुला, तू भागवत वाच, सगळं रेडीमेड फुकट दिलं तर कसं वाच म्हटलं. म्हणलं महाराज वाचलं का तुम्ही 12च का? नाही, कुठं एवढा वेळ आहे, रोज कीर्तन करावं लागतं. मग तुम्हाला कीर्तनामध्ये झाकी करतो म्हणला महाराज, रोज वेगवेगळी झाकी, त्याच्या डान्स, नृत्य, मग त्याच्या सरपंच उठवणार, सरपंच बायकोला नचवणार, मग सगळेजण हातात घालून नाचणार, असा धांगडधिंगा, हा बाया काय रडणार, म्हणून महाराज बी काय रडणार, डोळ्यातून आश्रू येणार, मदत इमोशनल करणार, मदतच रडवणार. बाबा बाबा बाबा. त्याच्या कथाला गेलो तर म्हणलं पुन्हा हात जोडले. जसं आमचे सचिव सुतपूर्व आणि मी आमच्या तिथे एक मुलगी कथा, तिचं भागवत कथा होती, नेमकं मला पुढं बसवलं. आम्हाला टेन्शन होत आहे, बाबा या प्रभूजी या, म्हणून गेले. म्हणले देवकीला असं संकट का आलं, भगवान कृष्ण 11 दिवस का लांब थांबले होते. कृष्णापासून देवकी 11 वर्ष लांब का होती, म्हणे मागच्या जन्मात ती कैकेयी होती, तिने भगवान रामचंद्राला वनवासाला पाठवलं, तीच कैकेयी पुढच्या जन्मात नाही का देवकी जन्माला आली. मी पाहायला लागलो त्यांच्याकडे, ते मला पाहायला लागले. त्यानं म्हणलं काही बोलू नका, आपलं गपचीप बसा, आणि उठता येईन बसता येईन. त्याच्यात ती मग लोक पण म्हणायला लागले, हो असं देऊ का, अरे याचा रेफरन्स कुठंच नाही बाबा. मी एवढ्या टीका वाचल्या, मी काही मोठा विद्वान नाहीये, पण जोपर्यंत मी अभ्यास केला त्याचं कुठंच मेन्शन नाही. आता तिने एक पुन्हा कथा सांगितली. परीक्षित महाराजाला एवढी भीती वाटत होती, एवढी भीती वाटत होती, परीक्षित महाराजांनी काचा महल केला. त्या महलामध्ये त्याला बोर खाण्याची इच्छा झाली, बोर मागवले. त्या बोरामध्ये त्याने काय केलं, बोर खाता खाता एक आळी निघाली. ती आळी घेतली, आपल्या मानेवर ठेवली,
आणि त्या आळीतून एक सर्प निघाला, तक्षकाने त्यानं दंश केला आणि परीक्षित महाराज मेले. सांगायचा मुद्दा असा, तुम्ही किती कव्हर केलं, किती रक्षण केलं, मूर्ती तुम्हाला तिथं सोडत नाही. बाकीचे लोक टाळ्या. भागवतामध्ये कुठंच मेन्शन नाही. तुम्ही तरी वाचलंय भागवतम, आहे का मेन्शन? परीक्षित महाराजाला बोर खाण्याची इच्छा झाली आणि मग काचेच्या महलामध्ये बसले. कमाल आहे यार. काय लोक काय सांगतात तुम्ही ऐकतात, मान हलवतात. हो, वेदवाक्य याच चालू काय बाबा? समाजाला कोणत्या दिशेने घेऊन चाललेत? आणि किती घेतले माहितीये एका कार्यक्रमाचे? विश्वासांना 50,000 रुपये. ते आरतीचे फुकट आरती घेतलेले चालत नाही. पुन्हा लग्न लावलं, कमीत कमी 7 दिवसामध्ये 2.25 लाख रुपये घेऊन गेले. सॉफ्टवेअर इंजिनियर आमचे दिवसभर मरू मरू जीव चालला यांचा. ते गंगीड घंटा प्रवचन करून घेऊन चाललेत. मुद्दा असा आहे की कथा ऐकावची कोणाची, म्हणून याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. तर हे तुकाराम महाराज पुढे एका वाक्यामध्ये म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हीसी ठावं, येराने व्हावं भारत इथे माथा. आम्हाला वेदाचा अर्थ काय? वेद अनंत बोलेला अर्थ इतकाच साधेला, विठोबाची शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. त्याचा अर्थ सोपा आहे. काय अर्थ आहे? गीता भागवत करते सर्व ना, अखंड चिंतन विठोबाचे. एवढं कशाला भार व्हायची गरज आहे? आणि हे या लोकांचं लक्षण तुकाराम महाराज एवढं खंडन करतात. मी तुकाराम महाराजांचं सध्या सगळे श्लोक अभंग वेगळे असे विषय काढतोय. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, नाईक ऐकावे कानी तयाचे बोल, भक्तिविन फुल ज्ञान सांगे. अशा व्यक्तीचं भक्तिविना जो फुल आहे ना, त्याचं ज्ञान कधी ऐकू नये. वारवाने अद्वैताची भक्तिविना भाविना, दुःख पावे शीना श्रुता बघता. की जी अद्वैताची वाणी आहे, भौतिकवादाची वाणी आहे, ती काय आहे? श्रोता आणि वक्ता दोघाला दुःख देती, ऐकणाऱ्याला आणि बोलणाऱ्याला पण. अहम ब्रह्म म्हणून पळित पिंडा, न बोलावे भांडा तयास हवे. की स्वतः अहम ब्रह्मास्मी, तुम्ही पण ब्रह्म आहे, तुम्ही नारायण आहेत, मी नारायण आहे, सगळे नारायणच नारायण आहेत. आणि ते एकूण एकाला भेटल्यानंतर काय म्हणतात? ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. तुम्ही ऐकलं असेल कधी कधी एकूण एकाला नारायण म्हणतात. तर ते काय? अहम ब्रह्मास्मी, अहम. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, वेद बाहे लड, बोलीचे तर पापड पाषंड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये. असा जर वेदाचा आधार घेऊन बोलत असेल, तो संतांमध्ये कसा आहे? काळ तोंडे आहे. कसा आहे? काळ तोंडे आहे. आणि तुका म्हणे खंडी देवपणा, भक्तपणा, वरिष्ठ त्याहून सोपच आहे. अशा पापी लोकांपेक्षा एक जो सोपच म्हणजे चांडाळ, जो कुत्र्याचं मांस खाणार आहे, ह्या अद्वैत मायावादी भोगवादी व्यावसायिक त्यापेक्षाही कुत्र्याचा मांस खाणारा कसा आहे? खूप चांगला आहे, असं तुकाराम महाराज म्हणतायत. आता तुकाराम महाराजांच्या वाणीला तर तुम्ही नाही करू शकत. काय तुकाराम महाराजांच्या वाणीला तर नाही करू शकत ना. मग तुकाराम महाराज मग तुकाराम महाराज काय म्हणतात? प्रामाणिक व्यक्तीचं लक्षण काय? सरळ तुकाराम महाराज अशा व्यक्तीकडून आपण श्रवण केलं पाहिजे. कोणतं? ते म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोण्या कारणाशी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषी न बोले. कोणते ऋषी? जे वेदवासानं जे दिलेलं आहे, श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद, 108 पुराणातून जे दिलेलं आहे, भाव वर्त आहे, ते सांगतात तुकाराम महाराज. म्हणतात की जे आम्ही त्याने दिलेले. पुढे काय सांगतात तुकाराम महाराज? झाडू संताचे मार्ग, आडराने भरले जग. तुम्ही खेडेगावात कधी गेला असेल तर तुमची पाय वाट असते, पण पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस पडला की गवत काय करतंय? वाढतंय. आणि त्या गवतामुळे ती रस्ता आहे ना, झाकला जातो, तुम्हाला दिसत नाही. तसंच जे भौतिकवादाने लिप्त लोक अध्यात्माला झाकून ठेवतात, पण जे प्रामाणिक असतात, अशा संतांनी जे दिलेला मार्ग झाकून टाकतात ना भौतिकवादी व्यावसायिक करणारे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा रस्त्यातले जे लोक आहेत ना, मी त्यांना झाडायचं काम करतो. आणि पुढे महाराज म्हणतात, उचिष्ट भाग सोस उरले ते शेवू. जे उचिष्ट आहे वेदव्यासाने दिले त्याचं सेवन करू आणि ते दुसऱ्याला देऊ. तुकाराम महाराज अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. ह्या गोष्टीमुळे काय झालंय? अर्थ पुरली पुराणे. शास्त्राचा एवढा अर्थ लावलाय, त्याचा काय झालंय? शब्द केला, नाश केला शब्द ज्ञान. त्या ज्ञानानं काय लोकांचा नाश केलाय. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, विषय लोभी मने साधन बुडविली.
स्वतःचा विषय मन आहे, भोगामध्ये लिप्त आहे, तो दुसऱ्याला पण विषय मनाबद्दल सांगतो आणि साधना बुडवली. कारण जेवढे लोक बोलणार आहेत ना ते साधनाच करत नाहीत आणि साधना नसल्यामुळे साध्याकडे जात नाही. जे पोटात आहे तेच ओटात येणार आहे. आणि तुम्ही जे बोलतात, कोण बोलू शकतं माहितीये का? ज्याच्या हृदयामध्ये ते जे आहे तेच बोललं ना लोकांवर प्रभाव पडतो, नाही तर प्रभाव पडत नाही. तुम्ही वाक्चातुर्य लोकांना आकर्षित करू शकतात. प्रभुपादांच्या हृदयामध्ये भगवंत होते म्हणून हिप्पी लोकांना त्यांनी हॅपी केलं. अमेरिकेमध्ये जाऊन अहो भारतीय लोकांना इथं दगड फोडायची वेळ आली, इथं सत्संग करून 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, याच्यात एक माळ करत नाहीत लोक. घासा कोरडा झालाय. मला एक जण आता मध्यंतरी शिरूरचा एक फोन आला. मला प्रभूजी तुमचे प्रवचन असंच युट्यूबला ऐकले, तुमच्या प्रवचनामध्ये जप केला. तेव्हा माझ्या मनात आलं, समोर बसलेले जप करत नाही पण युट्यूबवर ऐकणारे जप करतात. काय? युट्यूबला बसणारे जप करतात. तर हे काय होतंय? विषय लोभी म्हणे साधन बुडवली, पिटू भक्तीचा डोंगरा, कळी काळाचा दारारा. आम्ही भक्तीचा डोंगर पिटू आणि कळी काळ आहे ना तिथून पळून जाईल. तुका म्हणे करा जय जयकार आनंदारे, भगवंताचं नाव घेऊन आनंदी व्हा. याचं विश्लेषण तुकाराम महाराज या अभंगावर खूप बोलण्यासारखे. म्हणून ज्ञान कोणाकडून घेतलं पाहिजे त्याचं लक्षण आहे. तद्विधी प्रणय पाहते ना परिप्रश्नेने सेवाया, उद्देश ते ज्ञाना ज्ञानीनं तत्वदर्शन. गुरुकडे जा नम्रपणे. पारंपरिक आहे, परंपराद्वारे ज्ञान प्राप्त केलंय अशा व्यक्तीकडून जो बोलतोय, जे पालन करतो, जे बोलतोय, भले तो त्याचा वाक्चातुर्य नसेल, त्याला बोलता येत नसेल, अशा व्यक्तीकडून श्रवण करा. म्हणून मी कधी पण कोणत्याही बाहेरच्या मोठ्या वक्त्याला कधीच बोलत नाही. का? कारण मला माहित आहे हा चांगलं बोलून पोपट्यासारखं पण लोकांच्या होत नाही. माझा एक ग्रस्त भक्त जरी असेल पण तो त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त चांगला. काय? तर तो रोज 16 माळाचा जप करतो, 4 नियमाचं पालन करतो, आपलं शुद्ध जीवन जगतो, बिना कांदा लसण्याचं जेवण करतो. कोण आहे? मी मोठे करता त्या दिवशी पाहिलं, कांदा फोडलेला खाल्ला माझ्यासमोर. मी पंक्तीला बसलो आणि मी आपल्या डाळीला भाकर डाळीला लावून खात होतो. म्हणजे महाराज मजा येईन का? म्हणलं काय जीवीची मजा करून काय? जीवीची मजा केली तर इंद्रतृप्तीची मजा वाटेल. सोपं प्रिन्सिपल, क्लिअर प्रिन्सिपल, त्याचं काही लपवायचं नाही. म्हणून अशा व्यक्ती कोण केलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाच उपदेश काय? नका करू नाश आयुष्याचा, स्वतःचा नाश करू नका. सकळ पाया माझे दंडवत, तुमच्या पाया पडतो, दंडवत घालतो. महाराज म्हणतायत आपले चित्त शुद्ध करा. आपले चित्त कशाने शुद्ध होईल? जे भगवंताचं नाव हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शुद्ध करा. हित करावे देवाचे चिंतन, हित याच्यातच आहे देवाच्या चिंतनामध्ये. करूया मन आपले एक विधा, एकच विध करा. मनामध्ये भगवंताशी दुसरं काही नसलं पाहिजे. तुका म्हणे लाभ होय तो यापर, करा काय फार शिकवाय काय. हेच व्यापार, दुसरं कोणता व्यापार नाही. काय आणखीन तुम्हाला काय शिकू? मग तुम्ही म्हणता प्रभूजी ठीक आहे तुकाराम महाराज होते, त्यांचे अभंग होते, मग मी कसं समजायचं आजच्या जमान्यामध्ये असे लोक भेटतील? तर त्यासाठी पद्मपुराण आणि श्रीमद भागवतामध्ये मी आलं तेव्हापासून भागवत काढलंच. आणि काढल्यानंतर भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये सुखदेव गोस्वामी सौनक आदी ऋषीला नाही का 3 लक्षणं सांगतात आणि पद्मपुराणामध्ये 6 लक्षणं सांगतात. अशा 8 ते 9 लक्षणं व्यक्तीकडून आपण श्रवण केलं पाहिजे. ते म्हणतात चानघ, श्रीमद भागवतम पहिला स्कंद पहिला अध्याय श्लोक नंबर 5 मध्ये सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. सुद गोस्वामी चानघ म्हणजे जे पाप रही मुक्त आहे, पापातून जो मुक्त आहे अशाच व्यक्ती निष्पाप आहे, निर्दोष आहे आणि कसा आहे? सरळ हृदयाचा आहे. अशा व्यक्तीकडून ऐकलं पाहिजे. आणि त्याचं पहिले लक्षण काय? तो 4 नियमाचं पालन करतो. मांसाहार करत नाही, जुगार खेळत नाही, नशापान करत नाही, अवैध संग करत नाही, चहा कॉफी कांदा लसण भजी पकोडे बंद, ते सुद्धा खात नाही. आणि दुसरं त्याचं चारित्र्य शुद्ध असतं, कारण पाप रहित असतं. हे त्याचं पहिले लक्षण सांगतात. दुसरं लक्षण वेदविदा. वेदविदा म्हणजे काय? शास्त्रात किंवा वेदांत म्हणून निष्णात असतो तो. असं नाही की 4 गोष्टी पाठ केल्या आणि पोपट पावशी आणि त्याचं उघडं पडतंय. आजकाल तुम्ही युट्यूबवर बघा, अभिनव अरोरा
मुझे फरक नहीं पड़ता जमाना क्या कहता है, मुझे तर काना अपनाता है, लगेच टाळ्या. दुसऱ्या ठिकाणी म्हणतात फरक नहीं पड़ता मुझे जमाना क्या कहता है, बाके बिहारी तो मुझे अपनाता है. फरक नहीं पड़ता मुझे जमाना क्या कहता है, किशन जी ने मुझे अपनाए. तो माहिती आहे युट्यूबला फेमस झाला अभिनव अरोडा. तो म्हणतो पहिले चिकन खाल्लं होतं, तो म्हणतो मेरी पोळेल थी. म्हणजे आजकाल धर्माच्या नावानं मोठा धंदा मांडलाय. आता एक मोठी कथाकार आहे, 2 लाखाची तिची पर्स होती चांबड्यापासून, आणि ती क्लिअर म्हणते मी भक्त नाहीये, मी सांसारिक आहे, मी व्यवसाय 10 लाख रुपये घेते जवळ कार्यक्रम असला तर. मी नाव घेत नाही, युट्यूबला आहे, फेमस आहे. त्याच्या मागे लोक हातपाय धुवून लागले. 2 लाखाची निस्ती पर्स आहे. इथं आम्हाला 2 लाख कसे ते पाहायला भेटत नाही राव. हा, मी म्हटलं ठरवलं तर ते भगवान आपलं मायापूरच्या मंदिराला काहीतरी देऊ, नाकीने आलाय. काय लावलं? ती सरळ म्हणते मी काही देव नाही, कथाकार नाही, संत नाही, मी व्यावसायिक आहे, माझा भाव ठरलेला आहे. पण आपल्या लोकांना लय अक्कल. म्हणून आजकाल प्रभूजी तुमचे प्रवचन जर जोड. मुद्दा असा आहे की जे आहे ते आहे शास्त्र. त्याच्यानंतर ते म्हणतात त्याच्यामध्ये 2 गोष्टी, ज्ञानवृद्ध आणि वयवृद्ध असलं पाहिजे. वयाचा अनुभवातून आणि ज्ञानाच्या आधारातून तो यावर सांगितलं. आणि दुसरं हे दिलं पाहिजे त्याने श्रवण गुरुच्या प्रामाणिकपणे अध्ययनाखाली ज्ञान घेतलं पाहिजे, त्याच्याकडून ऐकलं पाहिजे. दुसरं लक्षण सांगतात. आणि तिसरं म्हणजे सौम्य असलं पाहिजे. सौम्य म्हणजे याचा अर्थ काय डोक्यावर कोणी बसव नाही. सौम्य म्हणजे हृदय त्याचं सॉफ्ट पाहिजे, पण बाहेरून तो कडक पाहिजे. जीवाची तळमळ. डॉक्टर जेव्हा तुम्हाला पहिले स्प्रिट लावतो ना, कशाला लावतो? त्याचे किटाणू मारून नंतर इंजेक्शन टोचतो. तसं साधू जरी बोलत असेल त्याची काही दुश्मनी नाही, ईर्ष्या नाहीये, किंवा तुमच्यावर भडास काढायची म्हणून कोणी भेटत नाही म्हणून बोलतो का? नाही नाही. त्याचा एकमेव हेतू आहे की भौतिक संसारामध्ये जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी तो कठोर वाणीचा शब्द वापरतो त्याचा. आणि त्याच्याबरोबर तो वज्रापै कठोर आणि कोमलादिपी कोमल असतो. तो कोमल हृदयान कोमल. प्रभुपाद जेवढे कोमल होते, दया होते म्हणून अमेरिकेत जाऊन त्याने प्रचार केला. पण तेवढेच आपल्या शिष्यांना शिस्त लावण्यासाठी कठोर पण होते ते. गुरु महाराज आम्ही मंदिरात राहतो, तुम्ही किती शिकलेले असं काही फरक पडत नाही, तुम्हाला शिस्तीमध्येच राहावं लागते. आम्हाला तर लय होती बाबा, शिष्ट्यांना उभा राहा, संडास बाथरूम घस, भांडे घास. उठलं 1 मिनिट लेट झाला तरी भांडे घासायला लावायचे. जेवढे नव्हते तेवढे भांडे घासायला लावायचे. शिस्त होती. म्हणून हे गुरुच्या खाली. आणि सौम्य. सौम्य म्हणजे स्निग्ध, नम्रता आणि श्रद्धायुक्त असले पाहिजे. आणि अशा व्यक्तीचे एक तर त्याचं महत्वाचं सौम्य काय आहे की त्याचं पवित्र आणि साधं सरळ हृदय पाहिजे. कारण लोक तुमच्या वस्तूकडे बघतात. ते म्हणा प्रभूजी तुम्ही पण लय मोठे प्रवचन देताय, टॅब वापरता ना, हे टॅब माझा नाही, एकानं दान केलाय, जोपर्यंत वापरायचं तुम्हाला प्रभू, जोपर्यंत वापरायचं वापरा, बाकी देव संपले की आणून द्या वापस. हा, म्हणून इस्कॉनच्या मंदिर खूप मोठे मानलेले आहेत, पण स्वतःची गाडी नाहीये. बाहेरचे मंदिर महाराज, आता मी ज्या दिवशी गेलो त्या महाराज, मी पायी चाललो आणि ते महाराज मोठ्या फॉर्च्युनर गाडीमध्ये, सगळे माझ्याकडे पाहिलेले. काय बॉय, लोक महाराजाच्या गाडीकडे पाहून त्याला मान देतात आणि आमच्याला कोणीच किंमत देत नाही. इस्कॉन मध्ये कोणताही ब्रह्मचारी, आता मी पाहिलं आमचे मोठमोठे वरिष्ठ त्यांची 10 बाय 10ची रूम. त्यांच्या रूम मध्ये काय असतं माहितीये का? एक कपाट आहे, त्याच्यामध्ये पुस्तकं, धोती कुर्ता, एक प्लेट आणि मेडिसिन ठेवायला. त्याच्या पलीकडे भले इस्कॉन मंदिराचा तो अध्यक्ष असेल, पण स्वतःची 2 व्हीलर सुद्धा नसते. त्याला इकडं तिकडं म्हणजे पैसा भेटतो, पण तो पैसा इंद्रियतृप्तीसाठी, स्वतःच्या शान सुखसाठी वापरत नाही. जे काही आलं ते समाज. नाही तर बाकीचे महाराज भारी आहेत. आता एक जण महाराज म्हटला लांब लांब जावं लागतं, कंबरले दुखतं, महाराज मारुती झेंना त्रास होतो. मग असं विचार करतो स्कॉर्पिओ घ्या, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे घ्या महाराज, आमचं काय बापाचं चाललंय, तुम्हालाच घ्यायचं आणि तुम्हालाच कमवायचं आहे. आम्ही मला एक ब्रह्मचार्याने विचारलं गाडी का शिकत नाही? म्हणलं भाऊ डोक्याला ताण नाही, ग्रस्ताने यावं, त्यानेच पेट्रोल टाकावं, डिझेल टाकावं, ठोकलं तरी त्यानेच बिल भरावं, चालवायचं त्याचंच काम आहे. मला घेऊन जा, सोडून दे, भूक लागली प्रसाद खाऊ घाल, डोक्याला ताण नको. उद्या ठोकलं बिल भरायचं, डिझेल पेट्रोल पाणी भरायचं कोण? आणि कशाला मनस्ताप? क्लिअर प्रिन्सिपल आहे. सांगायचा मुद्दा असा, ते एक हास्याचा वेगळा विषय की नसलं पाहिजे. ह्या वस्तूच्या एक वस्तू वाढली
तर काही परिवर्तन नाही. आणि आट्यात म्हण तुम्ही सुईच्या छिद्रातून हाती गेलाय आणि शेपूट अटकली ते होता कामा नये. सगळं सोडलंय आणि वस्तूमध्ये आत टाकताना तर ते भयंकर आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की तिसरं लक्षण म्हणजे वेदविध सौम्य. सौम्य म्हणजे जो धनाची कामना करतात त्याला धन भेटन आणि जे कृष्णाची कामना करेल त्याला कृष्ण भेटेल. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा. श्रोतांना काय पाहिजे? श्रोतांना मान सन्मान पाहिजे असेल तर मान सन्मान भेटेल आणि वक्त्याला जे असेल जे मनात असेल ते त्याच्या कृतीमध्ये त्याला भेटन. असे 3 दिलेले आहेत. आणि पद्मपुराणामध्ये 4 लक्षण सांगतात. काय लागतात? पहिलं लक्षण सांगतात जे कथा ऐकतात ज्याच्या गोष्टी व्यक्ती कोण तिचं पहिलं लक्षण म्हणजे भगवतमती असला पाहिजे. तो त्याच्या मन वाचा कायामध्ये भगवंताची दुसरं काही नसलं पाहिजे. भगवतमती असेल तर त्या व्यक्तीमुळे काय होईल? मन तो पैशाचा किंवा अन्वयी किंवा स्तुती किंवा मान सन्मानाच्या मागला नाही. त्याची मनामध्ये एकमेव भगवंत सोडून काही नसलं पाहिजे. हे पहिलं लक्षण सांगतात. आणि दुसरं लक्षण सांगतात की त्या भगवतमतीचं लक्षण काय? तो गुण नाम रूप लीला याच्यामध्ये तो स्मरण करत असतो. बोलता बोलता मी एक मोठे कीर्तनकार पाहिले. मी तुमचं नाव सांगतो त्यांचं. ते म्हणतात रामभाऊ महाराज राऊत. खूप कठोर कीर्तनकार आतापर्यंत. आणि रामकृष्ण हरीशिवती काहीच बोलत नाही. एकदम गाथामूर्ती. बघा त्यांचं कोणतेही कीर्तन ऐका, भगवंताची ते काहीच बोलत नाही. यांना म्हणतात भगवतमती. आपल्या जीवनामध्ये उदाहरण पाहिजे असेल तर पहिली गोष्ट. त्याचं दुसरं लक्षण अनपेक्ष. कोणतीही त्याची अपेक्षा नसली पाहिजे. कोणती अपेक्षा? की स्वतःच्या पांडित्याचं किंवा वाक्चातुर्याचं प्रादर्शित करणं. अरे लोकांना म्हणजे वा वा काय स्वामी तुम्ही काय गातात, तुमचं काय श्लोक, तुम्ही काय ज्ञान देतात. अनपेक्ष. प्रवचन झाल्यानंतर पाया पडावं ना पडावं, गुणगान करावं याच्या पलीकडे तो असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं काय असलं पाहिजे? तो मान सन्मान प्रतिष्ठेच्या पलीकडे तो बाहेर गेला पाहिजे. नाही तर तुकाराम महाराज अशा व्यक्तीला काय म्हणतात? ते म्हणतात जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे. जिथे कीर्तन केलं ना तिथे अन्न पण सेवू नये. बुका लावणे भाळा, माळ घालू नये माळ गाळा. ज्या गावात जातात तर बुका पण लावू नका आणि माळा पण घालू नका. तट वृक्ष भासी दाना, तूर्ण मागे नये जाना. तुम्ही ज्या बैलगाडीनं जातात ना त्या बैलाला सुद्धा त्या गावचा चारा नका घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे द्रव्य घेती देती दोघं नरका जाती. देणारा आणि घेणारा दोघंही नरका जातात. हे अभंग आहे रेफरन्स साठी. दोघंही नरकात जातात. म्हणून आपल्याला नरकात जायचं नसेल तर त्याला देऊ पण नका आणि घेऊ पण नका. जेव्हा व्यवसाय करेन तर देऊ घेऊ नका. तुम्हाला वाटलं स्वतःहून ते संस्था चालवावी लागते तर तेव्हा तुम्ही देऊ शकतात. व्हॉलेंटरी जे काही असेल ते. आणि हे झालं दुसरं लक्षण. तिसरं श्रुदम. श्रुदम म्हणजे सर्वांच्या प्रती मैत्री भाव असला पाहिजे. दीनहीन गोर गरीब. मी पाहिलं जे मोठे कीर्तनकार भागवत आपले असतात लोक, मोठ्या लोकांना जवळ घेतात, गरीबाला कधीच विचारत नाही, त्याच्या पाया पडत नाही. आमच्या माताजी त्या पहिल्या एका संस्थेत होत्या. त्या गुरुपौर्णिमेला याला सकाळी बिचाऱ्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वाट बघत बसल्या. आणि ते महाराज झुल्यावर बसले, गाडी श्रीमंत लोकांना भेट दिलं आणि बाहेर बिचारी वाट बघते ना आता तरी दादा अण्णा नाही का दर्शन देते. आणि किती वर्ष फॉलोअर होते. मला त्यावेळेस आता प्रश्न पडला की महाराजांना कोणाला टाइम दिला? श्रीमंत लोकांना टाइम दिला. आणि गरीब बिचारा दिवसभर वाट आता तरी दर्शन दे. गुरुपौर्णिमे दिवसभर जेवढं देवाची वाट पाहिली नाही तेवढी त्या माणसाची वाट पाहिली आणि तो माणूस श्रीमंत लोकांसोबत बसलाय. काय असे मी त्या दिवशी पाहिलं. त्या गरीबांचे पाय पडते त्याकडे लक्ष पण नाही. आणि मोठे आणि त्यांना काही इंटरेस्ट नाही त्या मोठ्या लोकांना. पण एकूण तोंड चोपडेपणा एवढा विचारूच नका. म्हणून इथे श्रुदम असला पाहिजे. नारद मुनीने जसं मृगारीला कधी भेदभाव नाही केला. कोण? वाल्याचा वाल्मिक केला. त्याने पाहिलं जात धर्म काही नाही पाहिला. प्रभुपाद अमेरिकेत गेला हिप्पी लोक, त्यांचं काय नाही, केवळ श्रुद्ध होते म्हणून केलं. चौथं लक्षण सांगतात दिनेश अनुकंपया. दिनेश म्हणजे दिनहीन लोक आहेत ना त्यांच्या प्रती अनुकंपा असली पाहिजे. काय अनुकंपा असली पाहिजे? सगळे दिनहीन आहेत. जे भगवत भक्ती सोडून आहेत ना ते दिनहीन आहेत. आणि जे भगवत भक्ती करतात ते श्रीमंत व्यक्ती आहेत. कारण की श्रीमंत म्हणजे काय? जो भगवंताचं कृष्ण धन, पांडुरंग धन, राम धन तो सोबत घेऊन जातो तो श्रीमंत. तुमचं भौतिक संसाराचं सगळं धनितच राहणार आहे. म्हणजे तुम्ही कोण आहेत? दिनहीन आहेत.
तर अशा दिन अनुकंप जे भगवंताची भक्ती करत नाही अशा लोकांना प्रचार केला पाहिजे. हे चौथं लक्षण. त्याच्यानंतर शेवटी ते सांगतात बहुधा बोध चतुरा. तो अतिशय चतुर असला पाहिजे. त्या व्यक्तीनं सगळ्या शास्त्राचा निपुण असला पाहिजे आणि देश काळ पात्रानुसार त्याने महाभारत, रामायण, भगवद्गीता, नारद भक्तिसूत्र, वैष्णव साहित्याचा गहन अभ्यास करून लोकांना त्याचा सार दिला पाहिजे. अशा व्यक्तीचं जेव्हा तुम्ही ऐकता तर तुमच्या हृदयामध्ये परिवर्तन होईल. नाही तर वर्षानुवर्षे तुम्ही युट्यूब चॅनल, टीव्हीवरले चॅनल बघता, केवळ मनोरंजन होईल, आत्मरंजन होणार नाही आणि हृदयात परिवर्तन होणार नाही. बाकी तुम्हालाच निर्णय घ्यायचा. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. मी जसं अभ्यास केला, जे वाचलं आणि जे मी पाहिलं ते वर्णन केलंय, घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही ठरवा. म्हणून हे प्रामाणिक व्यक्तीपणे या गोष्टीचं पालन केलं तर निश्चितच जसं सुखदेव गोस्वामीने राजा परीक्षितला प्रामाणिकपणे ज्ञान दिलं आणि त्यांना भगवत प्राप्ती झाली, तसं तुम्ही प्रामाणिक व्यक्ती त्याचं रूप रंग नका बघू. तो जो काही सांगतो त्याचं ऐका आणि आपल्या जीवनात परिवर्तन करून आपलं जीवन धन्य करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय.